हा देश विविधतेने नटलेला देश आहे. विविध जाती, धर्म, पंथ, वर्ण आणि हजारो देवदैवत माझ्या देशात आहे. आणि हे सुद्धा संपूर्ण आदिवासी बांधव मुळे त्यांच्या आडनावात 4 देवे, 6 देवे, 5 देवे, 7 देवे, 12 देवे अशा प्रकारची ही यांची दैवत आहे. आणि आता राव आहे, भीमसेन आहे, मानको आहे, जंगो आहे, ही त्यांची कुलदैवत आहे. ह्या दैवतांची पूजा करताना हे वर्षभरातून एक वेळा कुठल्याही नदी पूर्ण देशभर ही सगळी आदिवासी मंडळी आपल्या देवताची पूजा जी आहे ना त्या चैत्र पौर्णिमेला करत असतात. आजच बुद्ध पौर्णिमासुद्धा आहे. या दिवशी ही सगळी मंडळी आपल्या दैवतांना आवाहन करतात की आमची दशा सुधारावी, आम्ही तनमन धनाने सुखी समृद्ध व्हावं, आमची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक देखील उन्नती व्हावी, यासाठी आपल्या दैवताला हे आवाहन करतात, पूजा करतात. आणि त्यानिमित्ताने हे जवळजवळ 20 ते 25 हजार लोक वर्धा आहे, अमरावती आहे, चंद्रपूर आहे, यवतमाळ आहे, ह्या सगळ्या जिल्ह्यातील लोक जशी या ठिकाणी येतात तसं मध्य प्रदेश आहे, गुजरात आहे, राजस्थान आहे, कर्नाटक आहे, आंध्र प्रदेश ह्या सगळ्या ठिकाणी आजच्या दिवशी पूर्ण देशभर ही सगळी आदिवासी मंडळी स्वतःच्या दैवतांना या ठिकाणी येऊन आंघोळ घालतात आणि पूजा करतात आणि आवाहन करतात की आम्ही सुखी समृद्ध संपन्न व्हावे. हे निसर्गाची पूजक आहे. आणि यांचा देव हा मोहाच्या झाडावर, कधी वेगवेगळ्या झाडावर त्यांना अगदी वर राहतो. आणि काल त्यांनी उतरवला, आज इथे देव आहे, हा उद्या पुन्हा चढेल आणि नंतर वर्षभर ते देव त्यांचे तिथे राहतात. आम्ही शेळी गावातून आलो आमचा देव घेऊन, आणि दरवर्षी आम्ही इथं येत असतो आंघोळी करता. आणि आंघोळ करून आम्ही आता पूजापाठ इथं करायची आणि गावाला जात असतो. दरवर्षीचा हा कार्यक्रम असते. निसर्ग पूजक आहो आम्ही. गोंडी संस्कृती आहे. आम्ही निसर्गाची पूजा करणारे लोक आहो. आमच्यामुळे निसर्गसृष्टीचे सर्वकडे निसर्गसृष्टीचे राखण जो करणारा व्यक्ती आहे तो फक्त आणि फक्त आदिवासी आहे.